इकडे, कारण खूप समस्या आहेत सगळ्या पाण्याच्या पासून ते तुला माहिती आहे जास्त किती समस्या, आणि या समस्या सोडवायचं काम आता तुझं आहे आणि निश्चितपणे तू करशील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे जर कालचं काय ते राडा झालं तिकडे त्या काही मनसेच्या यांना सांगतो की आई बाळासाहेबांची शिवसेने कोणाच्या बापाला घाबरणार आहे, त्याच भाषेत उत्तर तुझं पुढे दादागिरी तुझ्याशी काय झालं मला कळलं, पण आता तुम्हाला सांगून देतो ज्या मनसेचे कोण कार्यकर्ते असतील त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल आणि मग आमची शिवसेना ही कशी असते, काय करू शकते हे तुम्हाला दाखवून देऊ. आपण शिवसैनिक आहोत, निश्चितपणे आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहेत. याच्या पुढे जर काय कुणी लफडं केलं तर आम्ही आहोत तुझ्या बरोबर असू, तुझ्या खांद्याला खांदा लावून जाऊ. आम्ही काय घाबरणारी अवलाद नाही मिळत. त्याचप्रमाणे इकडून त्याच्या समस्या त्या सोडवण्याचं तुझं कर्तव्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुला करावं लागेल. खूप समस्या तिकडे सगळे लोक बाहेरून आलेले आहेत, अनेक बिल्डरनी इकडे लफडी केलेली आहेत, इकडूनच्या आमदारांनी केलेली आहेत. आणि जर मात्र आपल्याला जर हे करायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. तू योग्य पक्षात आलात, योग्य काम केलं, तुमची सगळी टीम चांगली आहे, मला सगळं तुमचं कार्य माहिती आहे पहिल्यापासून आणि तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा तुला सांगतो की आम्ही तुझ्या बरोबर आहेत, समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुला कधी एकटं टाकणार नाही, एवढी तुला ग्वाही देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला जमलेले माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी, मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, दिलीप भाऊंनी ते सांगितले, परंतु मला तुम्ही कधीही फोन करा. तुम्हाला माहितीच आहे की मला तुम्ही रात्री 2 वाजता फोन केला तरी मी येणारच आहे. त्यामुळे विरारमध्ये तुम्ही न घाबरताना काम करा बिंदास. मी तुम्हाला माहिती आहे मी इकडचं स्थानिक भूमिपुत्र आहे आणि काही लफडी करायची असतील तरी आपली तयारी आहे. कारण जे काय बोलतात ना ते आम्ही 18-19 वर्षातच केले. राहिला प्रश्न, दिलीप भाऊ तुमच्या माध्यमातून मी अविनाश जाधवला एवढंच सांगणार आहे की एकच फक्त धमकी दिली तर तो देवराज साहेबांकडे बंदोबस्त मागायला गेलेला होता. त्यामुळे त्यांनी एवढं समजलं पाहिजे की आम्ही आता शिवसेनेत आहे आणि पालघर जिल्ह्याचा लोकसभा संघटक आहे. जर शिवसेनेच्या माध्यमातून काय आम्हाला आमच्या शिवसैनिकाला काय तू बोलत असेल तर पालघर जिल्ह्यात आल्यानंतर याद राख, मला वाटते आम्हाला 100 लोकांची गरज नाही, आम्ही 5च भारी पडणार आणि ते असे भारी करू की मला वाटते मग आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. त्यामुळे अविनाश जाधवला माझं आव्हान आहे की याच्या पुढे जर तू ठाण्यामध्ये बोललाय आणि आमच्या ठाण्याच्या शिवसैनिकांना मला एवढंच सांगायचं का आपण काय बांगड्या पडलेत का, अरे घुसा घरात, एक केस होईल. पण पालघरमध्ये आला आणि आमच्या बरोबर ह्यात अशा कधी भाषा केल्या तर तू समजून जा, तुझ्या घराच्या खाली सुद्धा उतरून देणार नाही. बरोबर माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आसिफ मोहम्मद, वैशाली मोहिते, प्रदीप सूर्यवंशी, दिनेश सोनार, साथी पवार. आपल्या या विभागातील सर्व पानी तो आ गया है, उसका जो प्रोसीजर है बिल्डर ने ओसी अगर लिया रहेगा उसके बाद हाउस टैक्स लगा रहेगा तो म्यूनसिपैलिटी में एप्लीकेशन करने के लिए हमारे कार्यकर्ता उनको मदद करेंगे और सैंक्शन करके यहाँ पानी जल्दी से कैसे मिले इसकी कोशिश हम सब मिलकर करेंगे. दिलीप पिंपले सर को थोड़ा इधर का आइडिया. दिलीप सर, महानगर पालिका में जब हम सवाल करते हैं तो वहाँ पे ये बताते हैं कि हमको हैंड ओवर ग्लोबल सिटी हैंड ओवर हुआ महानगर पालिका या नहीं. जैसे महानगरपालिकेला जागा घेणं आहे, वही हम लोग सवाल कर रहे हैं कि हम लोग या परिसरामध्ये नमस्कार साहेब, त्याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत, परंतु हे प्रश्न असून इकडूनचे स्थानिक आमदार काही लक्ष देत नाही आणि फक्त स्थानिक आमदार इकडे गाजर दाखवतात. पाणी येणार इकडे टाकी बांधून ठेवलेली आहे, परंतु इकडे बिल्डिंगला पाणी मिळायला मिळत नाही. त्याच्यामुळे हे फक्त इकडे जे काय जे आमदार जे आहेत ना केवळ जुमला चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना आता मात्र आणखी शिवसेनेचं शाखा झालेली आहे. त्याच्यामुळे इकडूनचे कार्यकर्ते निश्चितपणे या परिसराचा प्रश्न सोडवतील. नाही सोडवलं तर आम्ही मात्र पुन्हा आंदोलन करू, प्रश्न सोडून. जो अविनाश यादव इस एरिया में कार्यकर्ता को थोड़ा डर भी है, क्या? अरे बच्चा अविनाश यादव, उद्धव साहब का आदेश आने दे, देखते हैं. उद्धव साहब ने आदेश देना चाहिए कि अविनाश को देखते क्या है. भूल गए शायद, भूल गए. उसको ये नहीं मालूम कि जनार्दन पाटिल अभी शिवसेना में है. एक ही फोन आया था ना, तो वहाँ गया था सुरक्षा मांगने देवराज साहब के पास, मैं उधर ही था. उसको शायद मालूम नहीं होगा. अभी जनार्दन पाटिल पालघर जिले का लोकसभा संगठन है. उद्धव साहब का आदेश आने दो. हमें 500 लोगों की जरूरत है, हम 5 वोट भारी, 5 ही भारी. कहीं आवाज कोणाचा?
कई नेता जब एंट्री करते हैं तो पहले आपके ऑफिस में आते हैं, क्या ऐसा हो सकता है कि आने वाले समय में इनको अंदर नहीं आया? किसको? उद्धव साहब का आदेश आने तो उसको ठाना घर से खाली नीचे नहीं उतरने दें। ये चैलेंज के साथ ये साफ तौर पे कहना है कि अगर उद्धव साहब ने आदेश दे दिया तो बाजार में आने की दूर की बात, उसको घर से नीचे